नमस्ते, मी डॉक्टर पियुष बागल. काही दिवसांपूर्वी एक 7-8 वर्षाच्या मुलाला त्याचे आई-वडील सततची पोटदुखी, तो मुलगा सतत चिडचिड करायचा, कॉन्सन्ट्रेशन त्याचं फारसं होत नव्हतं. अशा काही तक्रारी घेऊन माझ्याकडे आल्या होत्या. नंतर डिटेल केस टेकिंग घेतल्यानंतर असं लक्षात आलं, की आई-वडील दोघांना पण जॉब असल्यामुळे घरी आई-वडील आले आणि त्या मुलाला भूक लागलेली असायची. त्यावेळेस चपाती भाजी देण्याऐवजी चपाती सॉस किंवा चपाती जॅम असं आर्टिफिशियल कलरयुक्त आणि प्रिझर्व्हेटिव्ह युक्त असं फूड त्याला दिलं जायचं. तर अशा आर्टिफिशियल कलर्स असणारे किंवा प्रिझर्व्हेटिव्हज ज्याच्यामध्ये असतं, तर असं फूड दिल्यामुळं सध्या व्हायला लागलंय काय, की मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटीचं प्रमाण वाढायला लागलंय. त्यामुळं डिफिकल्टी इन कॉन्सन्ट्रेशन मुलांमध्ये खूप जास्त व्हायला लागली आणि त्यासोबतच पोटामध्ये कृमी उत्पन्न होऊन गॅसेस होणं आणि सतत जुलाब होणं, मुलांची वाढ खुंटणं, अशा गोष्टी सध्या खूप व्हायला लागल्यात. त्यामुळं आपण आपल्या लहानपणी आपले आई-वडील किंवा आपली आजी आपल्याला जसं जेवण द्यायची, जसं की आपल्याला भूक लागली, तर भूक लागल्यावर आपल्याला काय दिलं जायचं? चपाती भाजी किंवा शेवया किंवा उपमा, शिरा आणि आपण बघू शकतो की जसं की थालीपीठ असे आपले महाराष्ट्रीयन जी फूड आहे, ते आपल्याला दिलं जायचं. तर असं सकस आहार आपण आपल्या पाल्याने दिला पाहिजे, जेणेकरून अशा ज्या तक्रारी आहेत, त्या तक्रारी नक्कीच कमी होतील. त्यामुळे जे पण असे पालक आहेत, की ज्यांना कामामुळं जमत नाही किंवा कामामुळं बाहेर ज्यांना राहावं लागतं, अशा पालकांनी जरा जागरूक होऊन आपल्या पाल्यांना सकस आहार, घरचं अन्न द्यायला चालू करा. ज्यामुळे मुलांना अशा सततची चिडचिड, पोटाच्या तक्रारी होणार नाहीत.